या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, दिशा तिच्या वकिलांना घेऊन किर्लोस्करांच्या घरी येते आणि ती आदित्यकडे एक नोटीस देते। ती नोटीस वाचून आदित्य तर खूप चिडतो आणि तिला विचारतो की हा काय मूर्खपणा आहे दिशा। तर दिशा हसतच म्हणत असते की आता तुला कळलं ना, त्या लोगोवर माझा अधिकार आहे। आणि ते ऐकून अहिल्या श्रीकांत आदित्यला विचारतात की काय झालं आदित्य। तर आदित्य त्यांना सांगू लागतो की आई, आपल्या लोगोवर ज्या मुलीचे डोळे आहेत ना, त्या मुलीचे सगळे राईट्स या दिशाकडे आहेत असं हिचं म्हणणं आहे। आणि हिने आपल्याला 8 दिवसांचा वेळ दिला आहे। जर आपण 8 दिवसांमध्ये पुरावे सादर केले नाही तर मग ही दिशा तिच्याकडे असणारे पुरावे सादर करील आणि मग आपल्याला तो लोगो सोडावा लागेल। आणि हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि दिशाचा खूप रागसुद्धा येतो। दिशा मात्र हसतच म्हणत असते की तुमच्याकडे आता फक्त 8 दिवसांचा वेळ आहे। आता मी तुमच्यासाठी हा जो बुके आणला आहे ना, तो तुमच्याकडेच राहू द्या, पण 8 दिवसांनंतर तो पुन्हा मला द्या। आणि मग ती हसतच तेथून निघून जाते। पण तिच्या अशा वागण्यामुळे आदित्य तिच्यावर खूप चिडलेला असतो। तर अहिल्या म्हणत असते की ही दिशा ना सतत काही ना काही करत राहते, आपल्याला हिच्यापासून सावध राहायला हवं। आता तर काही हिला आपला लोगो हवाय। तर आदित्य चिडून म्हणत असतो की नाही आई, काही झालं ना तरी हा लोगो मी आपल्या हातून जाऊ देणार नाही। हा लोगो हरीशने डिझाईन केला होता, त्यामुळे यावर फक्त आणि फक्त आपला अधिकार आहे। मग त्यानंतर तो त्या दिशाने पाठवलेली नोटीस शांतपणे वाचू लागतो। पण हे सगळं बघून प्रीतम खूप वैतागतो आणि त्याच्या खोलीत निघून येतो। पारूसुद्धा त्याच्या पाठोपाठ येते आणि त्याला म्हणत असते की प्रीतम सर, तुम्ही प्लीज चिडचिड करू नका। मला सुद्धा त्या दिशा मॅडमचा ना खूप राग आला आहे, काळजी करू नका, होईल सगळं ठीक। तर प्रीतम म्हणत असतो की पारू, कसं सगळं ठीक होणार आहे? या दिशाचं काय करायचं ना तेच मला समजत नाही। आणि तो लोगोसुद्धा हरीशने डिझाईन केला होता, आता ती मुलगी कोण आहे हे कसं कळणार आपल्याला? आणि त्यावेळी पारू म्हणते की प्रीतम सर, हरीश सरांनीच त्या मुलीचा फोटो काढला असणार ना, म्हणजे मग आपल्याला ऑफिसमध्ये त्या मुलीच्या बाबतीत नक्कीच काहीतरी पुरावा सापडेल। आणि पारूचं हे बोलणं ऐकून प्रीतम खुश होतो आणि मग लगेच ऑफिसमध्ये जाऊन पुरावा शोधायचं ठरवतो। त्यानंतर आदित्य आणि प्रीतम ऑफिसमध्ये येतात आणि मग ते सगळीकडे त्यांना त्या मुलीच्या बाबत काही पुरावा सापडतोय का याचा शोध घेऊ लागतात, पण त्यांना कुठेच काहीच सापडत नाही आणि त्यामुळे ते खूपच वैतागतात। दुसरीकडे दामिनी घरात असताना पोलीस त्या ठिकाणी येतात। पोलिसांना पाहून दामिनी खूप घाबरते आणि म्हणू लागते की मी काही केलेलं नाहीये। तर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात की मॅडम, आम्ही इथे हरीशचं सामान देण्यासाठी आलो होतो। हरीश तुमच्याकडेच कामाला होता ना, त्यामुळे त्याचं सामान तुमच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आणि ते ऐकून दामिनी वैतागून म्हणते की आता काय असणार आहे त्याच्या सामानात? पण मग ती ते सामान ठेवून घेते आणि मग त्यानंतर ते इन्स्पेक्टर तिच्याकडे एक इन्व्हलप देत म्हणतात की यात पेन ड्राईव्हसुद्धा आहे आणि त्यावर आदित्य सर असं लिहिलंय। नक्कीच यात काहीतरी महत्त्वाची माहिती असू शकते। आणि ते ऐकून दामिनी हसतच म्हणते की हे माझ्या फायद्याचं आहे। आणि मग ती त्या इन्स्पेक्टरकडून ते इन्व्हलप घेते आणि त्यांना सांगते की मी हा पेन ड्राईव्ह आदित्यपर्यंत पोहोचवेल, तुम्ही काळजी करू नका। आणि मग ते तेथून निघून जातात। दुसरीकडे खूप शोध घेतल्यानंतरही त्या मुलीचा काही थांगपत्ता लागत नसतो। आणि हे बघून मग प्रीतम म्हणतो की दादा, आपण एक काम करायचं का? आपण सेम तसेच डोळे असणारी एक दुसरी मुलगी आणूयात आणि त्या मुलीला दिशापुढे उभं करूयात। ते ऐकून आदित्य म्हणतो की हे बघ प्रीतम, मी अशी कोणतीही चिटिंग करणार नाहीये आणि मुळात लोगो हरीशने डिझाईन केला होता, त्यामुळे त्याचे राईट त्या दिशाकडे असण्याचे काही चान्सेस नाहीयेत। ती फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते। ते ऐकून प्रीतम गप्प बसतो। पण मग त्यानंतर त्याला अजून एक आयडिया सुचते। तो आदित्यला म्हणतो की माझ्या ओळखीचे एक स्केच आर्टिस्ट आहेत, डोळे बघून ते स्केच काढू शकतात, आपण एकदा त्यांच्याकडे ट्राय करायचं का? आणि त्याची ही आयडिया आदित्यला सुद्धा पटते आणि तो लगेच प्रीतमला त्या स्केच आर्टिस्टला घरी बोलावून घ्यायला सांगतो। दुसरीकडे दामिनी तो पेन ड्राईव्ह घेऊन तिच्या खोलीत जाते। तिला असं वाटत असतं की यात नक्कीच अनुष्का आणि दिशाच्या विरोधात पुरावे असणार। आणि मग त्यानंतर ती तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला जॉईन करते आणि नेमकं काय आहे हे बघू लागते। तर त्यामध्ये पारूचा फोटो असतो आणि लोगोवरचे ते डोळेसुद्धा। दामिनीला आधी तर काही कळत नाही, मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की लोगोवरचे डोळे दुसऱ्या तिसऱ्या कोणाचेही नसून या पारूचेच आहेत आणि याचाच पुरावा या पेन ड्राईव्हमध्ये आहे। आणि त्यामुळे ती खूपच चिडते। ती म्हणत असते की जिकडे तिकडे फक्त ही पारूच असते। पहिल्यांदा तर तिची लायकी नसताना तिला ब्रँड अँबॅसिडर केलं आणि आता या लोगोवर सुद्धा तिचेच डोळे आहेत। अशाने ना तर ती माझ्या डोक्यावर बसेल। जर सगळं पारूच करणार असेल तर ही दामिनी काय कामाची? मी काय आता धुणी भांडी करू का?
आणि मग त्यानंतर तिला तिचं चित्रच समोर दिसू लागतं. तिला असं वाटत असतं की पारू घरची मालकीण झाली आहे आणि ती घरची नोकर. आणि मग त्यानंतर पारू तिला खूप त्रास देते, तिला मुद्दाम जास्तीचं काम करायला सांगते आणि या सगळ्यामुळे दामिनी खूप चिडते. आणि मग शेवटी पारू तिला असंही म्हणते की अहिल्या मॅडमने आदित्यला मुलगी शोधायची जबाबदारी माझ्यावर सोपवली, पण मला असं वाटतं की आदित्यसाठी परफेक्ट मुलगी मीच आहे, त्यामुळे आता मीच आदित्यसोबत लग्न करणार. आणि हे ऐकून दामिनी तर खूप घाबरते आणि मोठ्याने ओरडते. पण मग त्यानंतर ती भानावर येत म्हणते की आता काही झालं ना तरी मी कोणालाही कळू देणार नाही की हे लोगोवरचे डोळे त्या पारूचे आहेत आणि त्या आदित्यला तर नाहीच नाही, कारण तो आधीच त्या डोळ्यांच्या प्रेमात पडलाय. त्याला जर कळलं ना हे डोळे पारूचे आहेत तर तो सरळ जाऊन तिच्याशी लग्न करेल आणि संसार थाटेल. आणि मग त्यानंतर ती तो पेन ड्राईव्ह पुन्हा त्या इन्व्हलपमध्ये ठेवते आणि एके ठिकाणी तो लपवते. दुसरीकडे अहिल्या, श्रीकांत आणि मोहन दिशाच्या त्या नोटीसला कसं उत्तर द्यायचं याविषयी बोलत असतात. आणि हे सगळं बघून दामिनी घाबरते. तिला खात्री असते की जर वहिनींनी प्रयत्न केले ना तर त्यांना नक्की समजेल ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून पारू आहे. आणि मग त्यानंतर ती अहिल्याला आणि श्रीकांतला असं सांगू लागते की आपण एक काम करूयात, त्या लोगोचा विचारच सोडून देऊयात, त्याच्या जागी दुसऱ्या एखाद्या इंटरनॅशनल मॉडेलचे डोळे घेऊयात. नाहीतर मग मी आहे ना, माझे डोळे बघा किती सुंदर आहेत, आपण माझे डोळे त्या लोगोसाठी वापरूयात. आणि दामिनीचं असं बोलणं ऐकून श्रीकांत आणि अहिल्या डोक्यालाच हात लावतात. ते दामिनीला समजवतात पण ती काही ऐकत नाही. त्यामुळे अहिल्या म्हणते की आपण वापरूयात तुझे डोळे, पण जेव्हा आपल्याला लोकांना घाबरवायला एखादं प्रोडक्ट बनवायचं असेल ना तेव्हा. आणि ते ऐकून दामिनी खूप चिडते पण ती काही बोलू शकत नाही. तितक्यात आदित्य आणि प्रीतम त्या स्केच आर्टिस्टला घेऊन घरी येतात. प्रीतम अहिल्यासोबत आणि श्रीकांतसोबत त्यांची ओळख करून देतो आणि म्हणतो की त्या लोगोवरील डोळे बघून ती मुलगी नक्की कोण आहे याचं चित्र हे काढू शकतात. ते ऐकून अहिल्या तर खूपच खुश होते, दामिनी मात्र घाबरते. त्यानंतर मग अहिल्या आणि श्रीकांत त्यांच्या खोलीत जातात. प्रीतम आणि आदित्य मात्र त्या स्केच आर्टिस्टसोबतच बसलेले असतात. दामिनीसुद्धा त्या ठिकाणीच असते. मात्र त्यानंतर आदित्यला त्यांच्या एका साईटवरून फोन येतो आणि मग तो प्रीतमला म्हणतो की साईटवर एक प्रॉब्लेम झाला आहे. तर प्रीतम म्हणत असतो की ठीक आहे दादा, मी तिकडे जातो, तू थांब इथे, कारण हा चेहरा सगळ्यात आधी तुझ्या समोर येणं गरजेचं आहे. पण आदित्य म्हणतो की नाही प्रीतम, एवढे दिवस मी वाट बघितली आहे ना, मग अजून एक दिवस वाट बघेल, पण साईटवर मीच जातो. आणि मग तो देखील घरातून बाहेर पडतो. तर प्रीतम त्या आर्टिस्टला विचारतो की अजून किती वेळ लागेल तुम्हाला. त्यावर तो सांगतो की 20 मिनिटं. तर प्रीतम म्हणतो ठीक आहे आणि मग तो देखील त्याच्या खोलीत जातो. दामिनी मात्र आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा याचाच विचार करत असते. आणि तितक्यात तिला पारू चहा घेऊन तिथे येताना दिसते. तर इकडे त्या स्केच आर्टिस्टने सुद्धा निम्म चित्र पूर्ण केलेलं असतं आणि ते चित्र पारूचंच असतं. आणि हे बघून दामिनी खूप घाबरते आणि आता हे स्केच कसं खराब करता येईल याचा ती विचार करू लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.